काय मागणी आता आणि कशा संदर्भामध्ये? आम्ही उपोषण करते सर्व फुले नगर येथील रहिवासी आहोत। जवळपास मागील 30 ते 35 वर्षापासून तिथं वास्तव्यात आहोत। शासनाने घरकुल ही योजना मागल्या वेळेस झोपडपट्टी घरकुल योजना ही जी राबवली होती 87-88च्या काळामध्ये शासनाने तिथल्या रहिवाशांना सर्वांना घरकुल या योजनेखाली घर बांधून दिली होती। त्या योजनेचा जवळपास समजा तिथल्या बऱ्याचशा नागरिकांना समजा की सनद या नावाखाली समजा की शासनाने हदगाव तहसील अंतर्गत प्रमाणपत्र दिलेले आहेत। त्याच्यानंतर समजा की ते जवळपास 2001 पर्यंत आम्ही समजा की शासनाकडे पाठपुरावा करत राहिलो का बा आम्हाला ग्रामपंचायत अस्तित्वात असताना आम्हाला 8 चा दाखला द्यावा आणि आम्हाला ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट करण्यात यावं। त्या मागणीला रेटत आज जवळपास समजा की 30 ते 40 वर्ष व्हायले। तर त्याच्यानंतर समजा की हिमायतनगर मध्ये ग्रामपंचायत जाऊन नगरपंचायत अस्तित्वात आली। त्यानंतर माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी समजा की पंतप्रधान आवास योजना लागू केली आणि प्रत्येक गोरगरिबाला घराचा लाभ मिळाला पाहिजे, पक्के घर मिळाले पाहिजे। ह्या योजनेखाली त्याने समजा की शासनाकडून 2.5 ते 3 लाख रुपयाची अनुदानित रक्कम मंजूर केल्याच्या नंतर आमच्या वस्तीतल्या फुले नगर वस्तीतल्या लोकांनी नगरपंचायतीकडे समजा की पाठपुरावा केला बा आम्हाला समजा की ह्या योजनेचा आम्हाला लाभ मिळाला पाहिजे। त्याच्यानंतर मात्र समजा की आमचे खटकन डोळे उघडले। त्याच्या नगर पंचायतीने आम्हाला सांगितलं या जागा तुमच्या नावावर होऊ शकत नाही, तुम्हाला 43 मिळू शकत नाही, कारण तर ह्या जागेचा मूळ मालक हे अशोक नरहरी लुटे आहे, हे त्याने लिखित दिल्याशिवाय आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही असं त्याने समजा नमूद केल्याच्या नंतर आम्ही त्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि संबंधित नगरपंचायती पुढे उपोषणाला बसलो। कोरोना काळामध्ये संबंधित हिमायतनगरचे PI भगवानजी कांबळे होते, त्याने आमचं उपोषण समजा शिव मॅडमला सांगून उठवलं। शिव मॅडमने आम्हाला सांगितलं तर तुम्ही हदगाव कडे तुम्ही मागणी करा उपजिल्हा अधिकाऱ्याकडे। आम्ही समजा ते उपजिल्हा अधिकाऱ्याचं मार्गदर्शन घेतलं आणि लेट फेरफार म्हणून समजा की माफीचा नामा देऊन समजा आम्ही लेट फेरफार करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो, अपील केलं। त्याच्यानंतर समजा की संबंधित शेतकऱ्याच्या मुलांना आणि शेतकऱ्यांना समजा की त्याच्यावर अप्पर जिल्हा अधिकाऱ्याकडे अपील केल्याच्या नंतर आमची केस अप्पर जिल्हा अधिकाऱ्याकडे गेली। आम्ही जवळपास महाराष्ट्र शासनामध्ये विधिमंडळामध्ये तारांकित प्रश्न झालेला आमच्या याचा समजा जागेचा आणि त्याच्यानंतर समजा की राहील त्याचं घर म्हणून सांगितलं होतं। त्या राहील त्याच्या घरासाठी समजा की आम्ही त्या वास्तव्यात असताना नगरपालिकेने तिथं वेगवेगळ्या योजना राबवल्या। तिथं शाळा आहे, दवाखाना आहे, अंगणवाडी आहे, पाणी पुरवठ्याची योजना आहे, तिथं रोड आहेत। तिथं समजा की प्रत्येक घरवाल्याला समजा की MSCB कडून नगरपंचायतीने आणि ग्रामपंचायतीने नाहरकट प्रमाणपत्र दिलं, तरी संबंधित नगरपंचायत ही समजा आम्हाला समजा की 43 देत नाही। ही मागणी घेऊन आम्ही उपजिल्हा अधिकाऱ्याकडे गेलो होतो, प्रकल्प अधिकाऱ्याकडे। त्याने समजा की आमच्या विरोधात निर्णय दिल्याच्या नंतर आम्ही समजा संबंधित याची दाद समजा जिल्हाधिकाऱ्याकडे मागितली। जिल्हाधिकाऱ्याकडून पाहिल्याच्या नंतर आमची पूर्ण बंच आणि फाईल पाहिल्याच्या नंतर पूर्णच्या पूर्ण ते म्हणले बा हे इलिगल याने निर्णय तुमच्या विरोधात दिलेला आहे। ते निर्णय त्यांना मान्य करून संबंधित नगरपंचायतीला असं एक पत्र दिलं की यांना ताबडतोब कर आकारणी करून समजा की यांना 43 देण्यात यावा आणि यांना घरकुल बांधण्याची परवानगी देण्यात यावी हे समजा जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्याच्या नंतर मात्र नगरपंचायतचे संबंधित कर्मचारी जिल्हाधिकाऱ्याच्या पत्रामध्ये त्रुट्या काढून समजा की आमच्या तिथल्या गोरगरीब जनतेची अन्याय करत आहेत, हेळसांड करत आहेत, त्यांना त्या योजनेपासून वंचित ठेवत आहेत। माझं म्हणणं आहे समजा की जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिल्याच्या नंतर यांनी संबंधित समजा की 43 देण्यास काय हरकत आहे। 87च्या नंतर 2007 पर्यंतची जमीन समजा घरकुलासाठी संपादित केलेली आहे। त्या जमिनीचा समजा संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आमच्या समोर संबंधित शेतकऱ्याला सांगितलं की त्याचा मायजा मागायचा असेल तर आमच्याकडे तुम्ही पाठपुरावा करा
आम्ही तुम्हाला त्या जमिनीचा मुआवजा मिळवून देतो। आणि संबंधित त्या सनदीवर असं लिहिलेलं आहे समजा की त्या मूळ मालकाच्या वडिलांनी समजा की ते 6-6 हजार रुपयाला तिथलं एक प्लॉट विकलेला आहे शासनाला आणि शासनाकडून त्यांना मुआवजा मिळालेला आहे। माझा संबंधित इथले अधिकारी कर्मचारी या आमच्या गोष्टीला दुजोरा देऊन समजा संबंधित जिल्हा अधिकाऱ्याच्या परिपत्रकाचं समजा की हेळसांड करत आहे, त्याला केराची टोपली दाखवत आहेत। यांना जिल्हा अधिकाऱ्याचंच पत्राचं वर्चस्व माहिती नाही आणि संबंधित आमचे गोरगरीब जनता समजा अनेक योजनेपासून वंचित आहे। या योजनेसाठी आम्ही ह्या मागणीसाठी एक रास्त मागणी देशाच्या स्वातंत्र्याला जवळपास 76 वर्ष झालेली आहेत। त्याच्या स्वातंत्र्याच्या दिवशी आम्ही समजा आज समजा की ही मागणी घेऊन आम्ही नगरपंचायती पुढे आमचे उपोषण करते सर्व फुलेनगर येथील रहिवासी आहोत। आम्हाला जे हालापेष्टा सहन तिथं करावं लागत आहेत, या हालापेष्टेतून शासनाचे डोळे उघडतील, आमची समजा मनोगत समजा शासनाच्या कानावर जाईल म्हणून आम्ही ह्या उपोषण इथं करत आहोत या मागणीला घेऊन। तरी संबंधित समजा सर्व पत्रकार मीडियानी आणि संबंधित साहेबांनी आमची मागणी मान्य करावी आणि आम्हाला 43 देऊन उपकृत करावं हीच एवढी अपेक्षा बाळगतो। आज समजा 3 वाजतापासून आम्ही जे उपोषणाला बसलेले आहोत, आम्हाला समजा 43 मिळाल्याशिवाय आम्ही या जागेवरून उठणार नाही एवढी। आम्ही सर्व फुलेनगर रहिवासी इथं नगरपंचायती समोर आमरण उपोषणास बसलेले आहोत। त्याचं कारण आहे की आम्ही फुलेनगर ही वस्तीत राहतो 30-35 वर्षापासून आणि तिथं सर्व सोयी सुविधा शासनाचे आहेत, रोड आहेत, नाली आहेत, पण पंतप्रधान आवास योजना बांधण्यासाठी आम्हाला ते नमुना नंबर 43 ची गरज आहे, पण हे नगरपंचायत देत नाही आम्हाला। आणि यासाठी आम्ही पूर्ण पाठपुरावा केला। उपविभागीय अधिकारी हदगाव, जिल्हाधिकारी नांदेड आणि प्रॉपर नगरपंचायतीला पण आता काय याच्यात 7/12चा विषय आला। 7/12च्या विषयात आम्ही स्पष्ट केलो भूमिका पाठपुरावा करून की सदर ही 7/12 सरकारी घरकुलासाठी संपादित केलेली आहे शासनानं आणि नगरपंचायतीला शासनाचे आदेश आहेत की जर नगरपंचायतीच्या हद्दीत शासकीय जागेवर अतिक्रमण धारक असले तरी त्यांना पंतप्रधान योजनेचा लाभ मिळावा आणि त्यांची करारणी करून त्यांना घरकुल बांधण्याची परवानगी द्यावी। नगरपंचायतीचे अधिकारी हे असं 43 देऊन करारणी करून बांधकाम परवानगी देण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत। याचे कारण यांनाच माहीत आणि 78 वर्ष झाले आपल्याला स्वातंत्र्य भेटून आणि आजपर्यंत आम्हाला पक्के घर नाहीत, हे शोकांतिका आहे। आणि आमची मागणी आहे की आम्हाला 43 द्यावं आणि पंतप्रधान आवास योजना बांधण्यासाठी करारणी करून बांधकाम परवानगी द्यावी, हे माफक अपेक्षा आहे आणि शासनाकडून हीच अपेक्षा पूर्ण होतील, हे मागण्या पूर्ण होतील यासाठी आम्ही उपोषणाला बसले आहोत।